मनाचे श्लोक मुळात मनावरच दिले, कारण मन एव मनुष्याणाम कारणं बंध मोक्ष. मन हेच सगळं काही आहे. आणि म्हणून समर्थ म्हणतात मन ताब्यात आलं की विश्व ताब्यात आल्यासारखं आहे. समर्थांचे खूप विचार पटतात पेक्षा ते पटण्याजोगेच आहे. समर्थांनी पूर्ण आयुष्य उपासना पूर्ण झाल्यानंतर देशधर्म कार्यासाठी बाहेर पडले. हे परमार्थ आणि देशधर्म कार्य हे भिन्न नाही, कारण धर्म जगला तर परमार्थ जमणार आहे, आणि परमार्थ साधायचा आहे तर धर्म जगवावाच लागणार आहे. तुमच्या घरामध्ये ज्या संतांची उपासना असेल त्या संतांची उपासना, त्या संतांचं नामस्मरण तुम्ही करायलाच पाहिजे. आपल्या ह्या शरीराकडनं नित्य काहीतरी शारीरिक सेवा झालीच पाहिजे. एक कुटुंब म्हणून जेव्हा तुम्ही हा निर्णय घेतला की आपण गडावरती जाऊयात, त्यावेळेला घरच्यांची प्रतिक्रिया काय असायची? तर पहिल्यांदा आईला सांगितलं मी असंच मी ठरवतोय म्हणून. तेव्हा आई म्हणाली हा निर्णय उत्तम आहे, आणि ह्या निर्णयाला आईनेच बॅकिंग दिलं. आपल्या गडावरती समर्थ सेवा मंडळाकडून काय किंवा सज्जनगड संस्थानाकडून काय तरुणाईसाठी अनेक शिबिरं आज घेतली जात आहेत. आपण अनेक प्रकारचे संस्कार वर्ग घेतो, लहान मुलांचेही घेतो, तरुणांचेही घेतो, आणि ह्या सगळ्या संस्कार वर्गामध्ये त्यांना डायरेक्ट समर्थांचे विचार सांगत नाही, कारण ह्या मुलांचं असं असतं की तुम्ही डायरेक्ट उपदेश जर सांगितला तर ते ऐकत नाही. हो बरोबर आहे. खरं सांगू ना, वांड मुलं जी असतात ज्यांना आपण वांड म्हणतो, तर त्यांच्या ठिकाणी माझी अशी पक्की धारणा आहे की ते त्यांच्या ठिकाणी फोर्स खूप आहे, फक्त त्याला ना प्रॉपर चॅनलायझेशन झालेलं नाहीये. दॅट इज द प्रॉब्लेम. अशा मुलांसाठी आपण त्यांच्या दमात असणार असं त्यांना सांगतो. मला असं वाटतं की शालेय शिक्षण पद्धतीमध्ये या सगळ्या गोष्टींचा कुठेतरी अत्यावश्यक आहे.